श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर माघ शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुरुप्रतिपदा. यंदा दिनांक 2 फेब्रुवारी 2026 वार सोमवार या दिवशी गुरुप्रतिपदा आलेली आहे. तर गुरुप्रतिपदा हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण हाच तो दिवस ज्या दिवशी श्री नृसिंह सरस्वती महाराज हे कर्दळीवनात गुप्त झाले होते, म्हणजेच ते शैलगमनास निघाले होते. इसवी सन 1528च्या कालखंडात कारंजा विदर्भ येथे श्री गुरु दत्तात्रयांनी एक आगळावेगळा अवतार घेतला. भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी 100 वर्षे संपूर्ण भारत भ्रमण व 50 वर्षे श्री क्षेत्र गाणगापूर येथे वास्तव्य करून एका महान तीर्थक्षेत्राची निर्मिती केली. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. या काळापासून परकीय सत्तांचा ऱ्हास व हिंदू राजसत्तेचा उदय झाला. भगवंताचा हा अवतार 150 वर्षे कार्यरत होता. त्याच कार्याची नोंद आपल्याला वेदा इतकेच महत्त्व असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथात बघायला मिळते. माघ वद्य 1ला श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी श्री शैलगमन केले व गुप्त रूपाने कार्य चालू ठेवले. या दिवशी महाराजांचे श्री शैलगमनाचा उत्सव साजरा केला जातो. मग या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे, तर या दिवशी आपल्याला आपल्या महाराजांचा फोटो स्वच्छ करून घ्यायचा आहे. मूर्ती जर असेल तर मूर्तीवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे. शक्य असल्यास 8ची आरती घ्या, नाही जमलं तर 10:30ची आरती घेतली तरी चालेल. त्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. जपानंतर श्री गुरुचरित्रातील 51वा व 52वा असे 2 अध्याय पठण करायचे आहेत. घरातल्या कोणत्याही व्यक्तीने केली तरीही चालेल. मोठ्याने वाचा, मनातल्या मनात वाचू नका. कमीत कमी आपल्या स्वतःला ऐकू येईल एवढं तरी मोठ्याने वाचा. त्यानंतर नैवेद्य कसे ठेवायचे, तर ठीक 10:30ला अन्नाचे 6 नैवेद्य करून 1 नैवेद्य प्रसादाचा करावा. नैवेद्यात घेवड्याची भाजी असावी. त्यानंतर सकाळच्या 3 व सायंकाळच्या 2 आरत्या मंत्र पुष्पांजली जय जयकार व प्रार्थना करून प्रसाद घ्यावा. त्या दिवशी सोमवार असल्यास श्री भगवान शंकराची आरती पण करावी. नैवेद्य क्रमवार ठेवावा. पहिला नैवेद्य कुलदेवतेचा, दुसरा नैवेद्य श्री नारायण देवतेचा, तिसरा नैवेद्य दत्त महाराजांसाठी, चौथा नैवेद्य श्री नृसिंह सरस्वतीसाठी, 5वा नैवेद्य श्री स्वामी समर्थांसाठी आणि 6वा नैवेद्य श्री भगवती गायत्री मातेसाठी. जर शक्य झाल्यास नैवेद्यात फळे, विडा व दक्षिणा ठेवावी. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींची आवडती फुले तुळशी, पारिजातक, बकुळ, केवडा, गुलाब ही फुले तुम्ही अर्पण करू शकता.